नमस्कार मित्रांनो. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण AI असं म्हणतो, त्या सेशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहे की नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मानवी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता किंवा मानवी बुद्धिमत्ता याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. म्हणजे माणसाला नॅचरली इंटेलिजन्स आहे, नैसर्गिक गुणवत्ता आहे. पण असं असताना देखील माणसाने मशीनला गुणवत्ता प्रदान केली. कॉम्प्युटरचे प्रोग्राम्स लिहून, अल्गोरिदम्स लिहून, त्याला डेटा देऊन त्यांनी मशीनला एका एक्सटेंट पर्यंत माणसासारखं काम करायला लावले. मग हे असं का केलं गेलं? म्हणजे असे कोणत्या गोष्टी होत्या की ज्या माणसाला जमत नव्हत्या आणि त्याला असं वाटलं की मशीनला बुद्धिमत्ता असली पाहिजे, आणि नेमका या दोघांमध्ये कसा फरक आहे, या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या या सेशनमध्ये करायची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की युट्यूबवर तुम्ही माझे हे व्हिडिओज पाहता, आणि जसं मी सांगितलं की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असलो तरी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा आपल्याला करावा लागणार आहे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या कामामध्ये. आणि मग जर ही टेक्नॉलॉजी जर थोडीशी समजून घेतली तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने ही टेक्नॉलॉजी वापरू शकताल. आणि म्हणूनच हे सेशन आपण रेकॉर्ड करतोय. तर आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया की नेमकी AI आणि मानवी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता यांच्यामध्ये नेमका कसा फरक आहे. तर मित्रांनो, आपल्याला या गोष्टी आज समजून घ्यायच्या आहेत. AI विरुद्ध मानवी बुद्धिमत्ता. AI जो आहे याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, आणि हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मनुष्याने मशीनला प्रदान केलेला आहे. आणि त्यामुळे जी लर्निंग ॲबिलिटी आहे, शिकण्याची क्षमता जी आहे, ती AI डेटा कडून शिकते. जो डेटा आपण त्याला प्रोव्हाइड करतो, स्टोअर करतो मशीनमध्ये, त्याच्यामधनं AI शिकते. प्रत्येक डेटामध्ये काही पॅटर्न्स हिडन असतात. त्या पॅटर्न्स मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शिकते. किंवा आपण त्याला, आपल्याला जे अनुभव येतात त्याच्यातनं आपण वेगवेगळे अल्गोरिदम्स बनवतो, सेट ऑफ स्टेप्स बनवतो, आणि त्या अल्गोरिदम मधून AI ही शिकू शकतो. म्हणजे AI ची जी शिकण्याची क्षमता आहे ती डेटा, पॅटर्न आणि अल्गोरिदम याच्यामधून. माणसाचं मात्र तसं नाहीये. माणूस अनुभवात शिकतो. माणसाला भावना असतात आणि त्याला रिझनिंग करता येतं, तर्क करता येतो, आणि तिच्यातनं तो शिकत जातो. सुरुवातीला माणूस लहान असतो, तिच्यातनं तो लहानपणापासून शिकत जातो. आणि हा जो या गोष्टी ज्या तो शिकत जातो तो त्या नेहमीसाठी वापरू शकतो. त्यामुळे माणूस हा अनुभव, भावना आणि तर्क त्याच्यामधून शिकतो. AI जो आहे तो नॅरो AI आहे. सध्याचा जो AI आपण वापरतो हा नॅरो AI आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक मर्यादित क्रिएटिव्हिटी आहे. आणि त्याचं जे प्रशिक्षण आहे ते डेटावर आधारित प्रशिक्षण आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या आधारितच तो कुठलेही डिसिजन्स जे तो तयार करतो. परंतु माणसाचा जर विचार केला तर माणूस हा अतिशय क्रिएटिव्ह आहे, अत्यंत सर्जनशील आहे. अमूर्त विचार तो करू शकतो आणि नवीन नवीन गोष्टींचा शोध तो लावू शकतो. म्हणजे माणसामध्ये हे मुळातच इनबिल्ट आहे, आणि त्याच्यामुळे तो नवीन नवीन क्रिएटिव्हिटी ते करू शकतो. AI अजून तरी पूर्णपणे माणसाला रिप्लेस करत नाही, त्यामुळे ती एका ठराविक एक्सटेंट पर्यंतच क्रिएटिव्हिटी जी आहे ती करू शकते. निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती AI ची अतिशय जलद आहे, आणि रिझनिंग म्हणजे लॉजिकल आहे. परंतु ती मोस्टली डेटावर अवलंबून असते. डेटा जर चुकीचा असेल तर त्याचा निर्णय सुद्धा चुकेल. त्यामुळे डेटा जो आपण फीड करतो AI मशीनला, तर त्याच्यावर आधारित निर्णय अतिशय वेगाने हा मशीन घेऊ शकतो. माणसाचा निर्णय जो आहे तो भावनावर आधारित असतो. माणूस निर्णय घेताना नैतिकता, नैतिक मूल्य यांचा विचार करतो. AI मध्ये अशा कुठल्याही भावना नसतात, परंतु भावना आहेत अशा प्रकारची नक्कल या मशीन करू शकतो.
माणसांना प्रेम, भीती, सहानुभूती या खऱ्या भावना ज्या आहेत ते अनुभवायला मिळतात. तू तो एक्सपिरियन्स करू शकतो. परंतु मशीन मात्र अशा कुठल्याही खऱ्या भावना या एक्सपिरियन्स करू शकत नाही. त्याची नक्कल मात्र ती करू शकते. हे माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. एआय जो आहे तो पूर्व प्रशिक्षित मॉडेल याच्यावर आधारित अनुकूलन करतो आणि माणूस जो आहे तो नवीन परिस्थितीशी जुळवून घेतो आणि परिस्थिती बदलली, एन्व्हायरमेंट बदललं, तर तिच्यातनं तो शिकण्याची क्षमता ठेवतो आणि स्वतंत्रपणे तो शिकू शकतो. एआय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेस करतो. माणूस मात्र खूप मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेस करणार. म्हणजे एआय जो आहे त्याला समजा एखादी लँग्वेज शिकवायची आपल्याला, तर आपण एका रात्रीतनं किंवा काही तासांमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नवीन लँग्वेज शिकू शकतो. त्याला आधारित डेटा जर आपण सगळ्या त्याला दिली तर ती लँग्वेज शिकू शकतो. परंतु माणसाचं तसं नाही. माणसाची स्पीड ऑफ लर्निंग जी आहे ती अतिशय कमी असते एआयच्या कंपॅरिझन मध्ये. परंतु माणूस हा खोल विचार करू शकतो. त्याला स्वतःचं अंतर्ज्ञान असतं आणि त्याच्यामुळे या गोष्टी माणसाला सक्षम करतात, जास्त एबल बनवतात एआय पेक्षा. परंतु एआय जो आहे तो अतिशय वेगाने शिकू शकतो. जर त्याला आपण तसा डेटा प्रोव्हाइड केला तर तो खूप वेगाने नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की चॅट जीपीटीचं मॉडेल जे आपण दरवेळेस वापरतो, काही दिवसांपूर्वी एखादी गोष्ट चॅट जीपीटी करू शकत नसेल तर ती आता ती करू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये चॅट जीपीटी इमेजेस क्रिएट करू शकत नसे, परंतु आता नवीन जे व्हर्जन्स आले चॅट जीपीटीचे, तर ते आता इमेजेस सुद्धा सहजपणे क्रिएट करतो. माणसाची एक स्वतःची शारीरिक क्षमता असते. एआयची अशी काही शारीरिक क्षमता नसते. परंतु रोबोट्सला एआय नियंत्रित करू शकतो. परंतु जी फ्लेक्सिबिलिटी माणसाच्या क्षमतेमध्ये आहे, तशी लवचिकता किंवा फ्लेक्सिबिलिटी ही रोबोट्समध्ये अजून तरी आलेली नाही. माणूस जो आहे अतिशय जटिल कौशल्य जो आहे तो सहजपणे तो माणूस आत्मसात करू शकतो. परंतु एआयला या गोष्टी खूप शिकवाव्या लागतात आणि खूप मोठा डेटाचं ट्रेनिंग त्याला द्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच तो टू अन एक्सटेंड या गोष्टी शिकू शकतो. एआय साठी कोणतंही आत्मजागरूकता नाही किंवा स्वतःच्या अस्तित्वाची त्याला कुठलीही जाणीव नाही. कारण ती एक मशीन आहे, ते सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अशी कुठलीही आत्मजागरूकता किंवा स्वतःची जाणीव अशी मशीनमध्ये नाही. परंतु माणूस मात्र पूर्णपणे स्वतःची जाणीव ठेवतो, स्वतःचं अस्तित्व तो समजतो समाजामधलं आणि तो आत्मजागरूक आहे. या गोष्टी ज्या आहेत ज्या माणसामध्ये आहेत त्या एआय मध्ये नक्कीच नाही. एआयचं संभाषण जे आहे ते मोस्टली अनुकरण असतं. म्हणजे एखादा चॅट जीपीटी जसं तुम्हाला संभाषण करतो किंवा एखादा चॅटबोट जसं तुमच्याशी इंटरॅक्शन करतो, तर ते त्याला जे ट्रेन केलेलं आहे त्याच्या आधारावर तो संभाषण करतो. परंतु त्याच्यामध्ये भावना नसते. त्याला जो डेटा दिलेला आहे तसं जे ट्रेनिंग केलेलं आहे त्याच्याप्रमाणे तो माणसाशी संवाद करतो. परंतु माणूस जो आहे तो अर्थपूर्ण संबंधामध्ये, सामाजिक बंधनांमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच्यामुळे माणसाचा जो संवाद असतो तो त्याच्यामध्ये भावना असते. जेव्हा एरर हँडल करायची असते किंवा एखादी त्रुटी हाताळणी करायची असते, तेव्हा डेटाच्या क्षमतेवर, डेटाच्या क्वालिटीवर आणि अल्गोरिदमवर एआय ही कुठलीही त्रुटी ही हाताळू शकते. कधी कधी तुम्ही बघताल बघा की आपल्याला जे अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच रिझल्ट हा चॅट जीपीटी देतो. तर हे मोस्टली त्याला जे समजलेलं आहे त्याच्याप्रमाणे तो करण्याचा प्रयत्न, त्याला जो डेटा दिलेला आहे त्याच्या गुणवत्तेवर, त्याच्या अल्गोरिदमवर हे अवलंबून. परंतु माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आणि हा चुका ओळखू शकतो आणि त्याच्याप्रमाणे तिच्यातनं तो नवीन नवीन गोष्टी शिकू सुद्धा शकतो. तर तुम्ही बघताल की माणूस आणि एआय याच्यामध्ये
बराच मोठा फरक अजून तरी आहे. म्हणजे असं काही झालेलं नाही की पूर्णपणे माणसाला एआय ने रिप्लेस केलं. एआयचं काही वैशिष्ट्य आहे, जसं त्याचा वेग अतिशय जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं की खूप नवीन नवीन गोष्टी एआय वेगाने शिकू शकतो. खूप वेगाने तो डेटा प्रोसेसिंग करतो. ऑटोमेशन जर करायची वेळ आली तर कदाचित एआय हा माणसाला मागे टाकेल. परंतु जिथे क्रिएटिव्हिटी आहे, जिथे भावना आहे, जिथे अनुकूलता आहे, जिथे नीतिमत्ता आहे, या गोष्टीचा जर विचार केला तर माणूस हा एआय पेक्षा, सध्याच्या एआयच्या पेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. आणि त्याच्यामुळे माणूस या गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. एआय माणसांना मदत करू शकतो, परंतु मानवी बुद्धिमत्तेची पूर्णपणे जागा अजून तरी एआय हा घेऊ शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की एआय हे टूल आहे, जे आपण आपल्या कामासाठी वापरायचं, आपलं काम अधिक चांगलं व्हावं म्हणून आपण ते वापरायचं. आपण एआय कशासाठी क्रिएट केलं? म्हणजे जर माणूस बुद्धिमान आहे मुळात, मशीनला बुद्धिमत्ता आपण कशासाठी प्रदान केली? तर त्याचे काही उदाहरणं आपल्याला देता येतात. की समजा हजारो मेडिकल रिपोर्ट्स आहेत आणि त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं. तर एखाद्या एक्सपर्टला जर तुम्ही हे काम दिलं तर त्याला खूप दिवस लागतील, महिने लागतील हे विश्लेषण करायला. आणि हेच काम तुम्ही जर एआय कडनं करून घेतलं तर ते अतिशय वेगाने, कमी वेळेमध्ये आपण सहजपणे करू शकतो. परंतु निर्णय घेताना मात्र माणसाने निर्णय घेतला पाहिजे, कारण पेशंटची जी मानसिक अवस्था आहे तिचा विचार हा फक्त मानव डॉक्टरच करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो करू शकतो. मानवी संवेदना आणि अनुभव हे एआय पेक्षा वेगळे आहेत आणि त्याच्यामुळेच माणूस हा मोठा आहे, माणूस हा अनमोल आहे एआयच्या कम्पॅरिझन. एआय ही माणसाच्या बुद्धिमत्तेची पूरक आहे, ती पर्याय. ती माणसाला कामामध्ये मदत करू शकते, परंतु पूर्णपणे माणसाची जागा घेऊ शकत नाही. जसं समजा एखादी लायब्ररी आहे आणि लायब्ररीमध्ये हजारो टेक्स्ट बुक्स आहेत आणि या टेक्स्ट बुकचं कन्व्हर्जन आपल्याला ऑडिओ बुक्स मध्ये किंवा व्हिडिओ बुक्स मध्ये करायचं. एखाद्या माणसाला हे जर काम दिलं तर त्याला खूप वेळ लागेल हे सगळं काय. आणि जर हे काम आपण एआय ला दिलं तर टेक्स्ट प्रोसेसिंग करून एआय हे काम खूप कमी वेळेमध्ये करू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की एआय ते काम पूर्णपणे चांगलं करेल. शेवटी माणसाचा इंटरफिअरन्स तिथे लागेल आणि माणसालाच हे चेक करावं लागेल की त्याने केलेलं काम हे बरोबर आहे किंवा. आणि अशा अनेक उदाहरणं देत आहेत की ज्याच्यामध्ये वेगाने काही गोष्टी आपल्याला करायच्या माणूस ते करू शकतो. समजा रिसर्च पेपर्स आहेत किंवा पीएचडीचे थिसिस आहे, तर एखादा ह्युमन एक्सपर्ट हा किती चेक करू शकेल, किती तपासू शकेल? असे हजारो पेपर्स असतील, हजारो थिसिस असतील, तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला एआयचा वापर हा सहजपणे करता येईल. परंतु जसं मी सांगितलं की ती माणसाला कामामध्ये मदत करू शकते, परंतु ती माणसाची जागा घेऊ शकते. म्हणून एआयचा आपण योग्य वापर केला पाहिजे. तो करत असताना माणसाची नैतिकता आणि निर्णय क्षमता ही आपण अबाधित ठेवली पाहिजे. आणि शेवटचा निर्णय कुठल्याही गोष्टीचा हा कोणी घेतला पाहिजे, तो माणसानेच घेतला पाहिजे. तर आजच्या या जगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डेटा आहे. डेटा आहे, डेटामध्ये अतिशय प्रचंड गुंतागुंत आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा केला पाहिजे. एकटा माणूस जर तुम्ही विचार केला तर हा माणूस एवढ्या मोठ्या डेटा सेटवर प्रक्रिया करू शकणार नाही, निर्णय लवकर घेऊ शकणार. पण एआयचा वापर करून मात्र तो हे करू शकतो. आणि म्हणूनच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा एआयचा वापर हा केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की माणूस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यामध्ये नेमका कसा फरक आहे हे तुम्हाला या सेशन मधून कळालं असेल. धन्यवाद.